एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली। त्याच्यामध्ये देशातले डीजीजही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्त्वाची सांगितली। ते असं म्हणाले की कॅनडा सारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला। दे आर लिगलाइजिंग ड्रग्स। आणि लिगलाइज का करतायत? तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेलं आहे, किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं अशी अवस्था त्यांची झाली आहे, म्हणून ते लिगलाइज करतायत। दे आर नॉट लिबरल, दे हॅव लॉस्ट द बॅटल। पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो। वी कॅन विन। आपण ही लढाई जिंकू शकतो या अवस्थेमध्ये भारत आहे। आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कोऑपरेट करत ही लढाई लढली पाहिजे। आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्स फ्री पासून करतोय, पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाहीये। आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे। याकरता केंद्र सरकारने एक मोठं कोऑर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे।